मालवणी महोत्सवातून केवळ खाद्य संस्कृतीच नव्हे तर कोकणातील कला आणि परंपरेलाही बळ मिळत असून या माध्यमातून रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होत आहे। त्यामुळे कोकणची ही समृद्ध संस्कृती केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता देशभर पोहोचली पाहिजे, असं प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलं आहे। कोकण ग्रामविकास मंडळाच्या वतीने आणि आयोजक नगरसेवक सीताराम राणे यांच्या पुढाकाराने शिवाईनगर उन्नती गार्डन मैदानात स्वर्गीय अजित पवार महोत्सव नगरीत आयोजित मालवणी महोत्सवाला भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी सायंकाळी भेट दिली आहे। या प्रसंगी उपमहापौर कृष्णा पाटील, आयोजक नगरसेवक सीताराम राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप लेले, गटनेते मुकेश मोकाशी, ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार, मनोहर डुमरे, भरत चव्हाण, विकास पाटील, माजी सरपंच संतोष राणे या आदींसह मान्यवर उपस्थित होते। यावेळी रवींद्र चव्हाण यांनी उपस्थितांना संबोधित केले। कोकणातील पारंपरिक कोकणी खाद्य संस्कृती, शेती उत्पादने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन सीताराम राणे करीत असल्याबद्दल त्यांनी कौतुक केलंय। गेली 27 वर्ष मालवणी महोत्सव घेणं ही कोकणवासियांसाठी महत्त्वपूर्ण बाब आहे। खाद्य संस्कृती व कला संस्कृती बरोबरच कोकणातील विविध मसाले, लोणची, आंबा उत्पादने, काजू तसेच पारंपरिक पदार्थांची वर्षभराची बेगमी शहरवासियांना अशा महोत्सवातून करता येते। तसेच एक प्रकारे रोजगाराच्या मोठ्या संधी अशा कोकण महोत्सवाच्या माध्यमातून मिळतात। कोकणची ओळख असलेली खाद्य संस्कृती, लोककला आणि परंपरा अधिक व्यापक स्तरावर पोहोचण्यासाठी अशा महोत्सवाची व्याप्ती वाढवण्याची गरज असल्याचं अधोरेखित करत कोकणची ही संस्कृती केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरही पोहोचली पाहिजे, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे। यावेळी सीताराम राणे यांनी कोकणातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या वस्तू व पारंपरिक मालवणी खाद्यपदार्थांची परडी देऊन रवींद्र चव्हाण यांचा सत्कार केला आहे। कोकण ग्रामविकास मंडळ गेली 27 वर्ष ठाणे जिल्ह्यामध्ये असणारा हा सीताराम राणे यांचा कोकण महोत्सव हा साजरा केला जातो। खरं तर एवढी वर्ष सातत्याने मालवणी महोत्सव साजरा करणारे मला वाटतं सीताराम राणे हे एकमेव असतील असं मला वाटतं। कोकणातील खाद्य संस्कृती असेल किंवा कला संस्कृती जपण्यासाठी हा उपक्रम सुरू केला। खरं तर कोकणातील असणाऱ्या सर्व व्यापाऱ्यांना सुद्धा एक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचं काम या मालवणी महोत्सवामध्ये होतं। त्यामुळे एक चांगला असा उपक्रम की जो त्यांनी 27 वर्षा अगोदर सुरू केला आणि त्यामध्ये त्यांचं सातत्य आहे, म्हणून सर्व त्यांच्या सहकाऱ्यांचं पण मनपूर्वक धन्यवाद। आज शेवटचा दिवस आहे, बुधवार आहे। 2 दिवस खवय्या हॉटेलला थोडासा आराम होता। आज परत गर्दी सुरू होईल। आज आमच्या सगळ्या कार्यक्रमामध्ये गेले 10 दिवस ज्या काही स्पर्धा होत्या, काव्य स्पर्धा आणि याच्या स्पर्धा सोडल्या तर बाकीच्या सगळ्या, त्याच्यामध्ये पैठणी आहे, आमच्या रीलच्या स्पर्धा आहेत, या सगळ्या स्पर्धांचा आज बक्षीस समारंभ होईल 8:30 ते 9:30च्या दरम्यान आहे। आणि त्यानंतर आरती करून आमच्या गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी सुरुवात होईल। गेले 11 दिवस, आज 11वा दिवस, गेले 11 दिवस लोकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद या महोत्सवाला दिला। माननीय आमदार संजय केळकर, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार डावकरे साहेब या सगळ्यांच्या उपस्थितीत उद्घाटन झालं। त्यानंतर बऱ्याच ठाणे शहरातल्या शिवसेना, बीजेपी, महायुतीच्या जवळपास 70% नगरसेवकांनी या कार्यक्रमाला भेट दिली। त्यानंतर मंत्री महोदयांपैकी माननीय नितेशजी राणे, आज माननीय भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, थोड्या वेळामध्ये माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे येण्याची शक्यता आहे। अशा सगळ्यांनी या कार्यक्रमाला भेट दिली। बरेचसे वेगवेगळ्या विषयाचे तज्ज्ञ लोक आहेत, आमच्या सरकारातले अधिकारी आहेत, यांनी सुद्धा या कार्यक्रमाला आवर्जून भेट दिली आणि लोकांचा चांगल्या प्रतिसादामध्ये 11 दिवस मालवणी महोत्सव उत्तम प्रकारे, चांगल्या प्रकारे साजरा झाला। मी पहिल्या दिवसात सांगितलं होतं की दरवर्षी 10 ते 15 करोडची उलाढाल या 10-11 दिवसामध्ये या मालवणी महोत्सवाच्या माध्यमातून होते आणि आमच्या कोकणातल्या शेतकऱ्यांच्या खिशात
दलालाविना एजंट शिवाय थेट पैसा जातो आणि हे केलेली चळवळ आम्ही 27 वर्षापूर्वी सुरू केलेली चळवळ एक आता चांगल्या प्रकारे त्याला ग्रीप पकडले असं मी म्हणेन. नाही, या मालवणी महोत्सवाला कोकणातलेच लोक भेट देतात असं नाही की वेगवेगळ्या राज्यातले लोक वेगवेगळ्या भाषा बोलणारे या उत्सवाला भेट देतात. मालवणी लोक भेट देतात असल्याला काही भाग नाही. मालवणी लोक कमी भेट देतात किंवा खरेदी करतात कारण नेहमी त्यांच्याकडे घरात विकणारा सामान आहे. पण इतर लोक जे आहेत कोकणाच्या व्यतिरिक्त ते लोक मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी करतात. विशेष म्हणजे आमच्या खवय्यगिरीसाठी आमचा मालवणी महोत्सव आणि वस्तूंसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे सगळ्या प्रकारचे सगळ्या जाती धर्माचे राज्याचे लोक या मालवणी महोत्सवात सहभागी होतात. एव्हरेज दर दिवस 4 ते 5 हजार लोक या महोत्सवाला भेट देतात. म्हणजे 11 दिवसाचा एव्हरेज काढला तर 50,000 लोकांनी या महोत्सवाला आतापर्यंत भेट दिलेली आहे. 27 वर्षांमध्ये आपण नगरसेवक घरात कसं वाटतं पहिल्यांदा नगरसेवक 27 वर्ष करतोय, 26 वर्ष हे 27 वर्ष करतोय. नगरसेवक झाल्यामुळे फार काही मोठा फरक पडलाय अशातला काही भाग नाही. पण हा महोत्सव मी कार्यकर्ता म्हणून सुरू केला आणि नगरसेवकापेक्षा कार्यकर्ता म्हणूनच काम करायला आपल्याला जास्त आवडेल. कारण नगरसेवक असो, आमदार असो, खासदार असो हे कधीतरी कार्यकर्तेच असतात आणि कार्यकर्त्यांनुच ते घडतात. त्याच्यापैकी मी एक कार्यकर्ता आहे असं मी समजतो. 100% काल नितेश राणे साहेबांनी सांगितलंय आणि केळकर साहेबांना पण सांगितलेलं आहे. पण आम्ही ती मागणी करणार आहोत महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे, मुंबईच्या महापौरांकडे केली आहे. तशीच ठाण्यामध्ये सुद्धा आम्ही मागणी करू. नुसती मागणी नाही तर आम्ही कोकण भवन कोकणासाठी ठाण्यामध्ये मिळण्यासाठी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार 100%.